नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत मिक्स भाज्यांचे सांडगे. हे सांडगे तळून खायला खूप छान लागतात. खिचडीबरोबर अप्रतिम चवीचे हे सांडगे लागतात. त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर, एक मुळा, अर्धा किलो टोमॅटो आणि मूठभर इथे जाडसर अशी गवाराच्या शेंगा घेतल्या आहेत. तुम्ही भाज्या आपल्या आवडीप्रमाणे करू शकता किंवा इथे एक मध्यम आकाराची पपई मी घेतली आहे. कच्ची ही पपई आहे. कच्च्या पपईचे सांडगे फार मस्त होतात. काही कढीपत्त्याची पानं, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर आणि इथे सर्व भाज्या आपल्याला स्वच्छ धुवून कोरड्या करून आपल्याला जाडसर किसणीने किसून घ्यायच्या आहेत. आता सांडग्यामध्ये घालायला एक जाडसर असा कुटून आपल्याला मसाला बनवायचा आहे. त्याच्यासाठी 2 टीस्पून मी इथे धणे घेतले आहे. अख्खे धणे घ्यायचे आहे आणि 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मी इथे मेथी दाणे घेतले आहेत. हलकेसे हे सर्व साहित्य भाजून घेऊन आपल्याला हे जाडसर कुटून घ्यायचे आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये फिरूनसुद्धा हे घेऊ शकता किंवा वेगवेगळ्या धणे, जिरं आणि मेथीची वेगवेगळ्या पावडरी असतील त्यासुद्धा तुम्ही इथे चवीप्रमाणे वापरू शकता. धणे, जिरं आपलं भाजून तयार आहे. आता आपण ते जाडसर कुटून त्याची पावडर तयार करून घेऊ. स्लो गॅसवरच आपल्याला हे धणे जिरे भाजून घ्यायचे आहे. फार लवकर हे भाजून होतात. फार करपून न देता आपल्याला हा मसाला बनवायचा आहे. त्याच्यानंतर इथे 10 ते 12 मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठरवू शकता. कढीपत्त्याची पानं होती ती पण मिरचीबरोबर मी बारीक करून घेणार आहे. मसाला आपला रेडी आहे. आता हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पेस्टसुद्धा आपण तयार करायची आहे. मिक्सरला जाडसर अशी पेस्ट झाल्यावर टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा टोमॅटो तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा बारीक चॉप करून घेऊ शकता. आता परातीत हे सर्व भाज्या साहित्य आपल्याला मिक्स करायचे आहे. जाडसर किसणीने मी सर्व भाज्या ह्या किसून घेतल्या. गाजर मी इथे जास्त प्रमाणात वापरले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या इथे घालू शकता. कच्च्या पपईचा किस, त्याच्यानंतर गवाराच्या ज्या जाडसर शेंगा होत्या त्या पण मिक्सरला मी अशा जाडसर जरा चॉप करून घेतल्या. अर्धा किलो टोमॅटो मी इथे वापरले आहेत. टोमॅटोची फार छान चव ह्या सांडग्यांमध्ये येते. त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची जी पेस्ट आपण बनवली होती ती पण जाडसरच मी इथे बनवून घेतली आहे. ती पण आपल्याला आपल्या मिश्रणात भाज्यांच्या घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर धणे, जिरे आणि मेथीची जी पावडर जाडसर करून घेतली होती ती पण आपल्याला इथे वापरायची आहे. पोह्याची जाडसर पावडर मी इथे करून घेतली. पोहे तुम्ही भिजवूनसुद्धा घट्ट पिळून इथे वापरू शकता. आता चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे. एक टीस्पून हिंग पण आपल्याला इथे वापरायचा आहे. सर्व भाज्या ह्या चांगल्या एकजीव करून घ्यायच्या आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सांडगे बनवायला घ्यायचे आहे. सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर थोडे पोहे कमी वाटले म्हणून मूठभर पोहे मी भिजवून घेतले आणि घट्ट पिळून ते ह्या मिश्रणात घातले. आता सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करायचं आहे. चांगलं हे चुरून घ्यायचं आहे. चांगलं चुरून घेतल्यामुळे ह्या मिश्रणाला एक चांगलं बाइंडिंग येतं आणि बाइंडिंग आल्यामुळे आपले सांडगे हे चांगले हवे तसे तयार आपण करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला असे वडे हे तयार करून घ्यायचे आहे. फार जाडसर नाही आणि फार पातळही नाही, मीडियम असे मी वडे तयार करून घेत आहे. सर्व सांडगे अशा पद्धतीने आपण बनवून घेऊ. परातीत, ताटात तुम्ही हे सांडगेच उन्हात सुकून घेऊ शकता.
थंडीच्या दिवसात शेवटी भाज्या ह्या फार स्वस्त होतात आणि जेव्हा भाज्या ह्या फार स्वस्त होतात तेव्हा अशा पद्धतीने भाज्या विकत आणून आपण सांडगे बनवू शकतो. वर्षभर टिकणारे हे सांडगे आहेत. अप्रतिम चवीचे तयार होतात. अशा पद्धतीने सर्व सांडगे मी बनवून घेतले. आता 3 ते 4 दिवस आपल्याला उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये हे सुकवून घ्यायचे आहेत. 3 ते 4 दिवसानंतर अशा पद्धतीचे हे सांडगे दिसतात. आता आपण ते तळून घेऊ. तळायला फार जास्त तेल लागत नाही. अगदी थोड्या कमी तेलात हे तळून होतात. फार कडकडीत तेल गरम न करता आपल्याला हे सांडगे तळून घ्यायचे आहेत. तेल गरम झाल्यावर गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि सांडगे हे तळून घ्यायचे आहेत. पोहे घातल्यामुळे फार खुसखुशीतपणा याला येतो. अशा पद्धतीने आपण सांडगे तळून हे खाऊ शकतो. फार झटपट तळून होतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. परत भेटू अशाच एका रेसिपीसह. धन्यवाद.